यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे माणूस म्हणून मोठं होणं. ही ओढ ज्या व्यक्तीच्या आयुष्याची पूर्ण जुळते ते नाव आहे रतन नवल टाटा. त्यांनाच आपण रतन टाटा असं म्हणतो. 28 डिसेंबर 1937 रोजी जन्मलेले रतन टाटा हे फक्त उद्योगपती नव्हते, तर ते एक मूल्यांचा वारसा जपणारे नेतृत्व होते. त्यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला, पण त्यांचं बालपण मात्र सोपं नव्हतं. लहानपणीच आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि आजीने त्यांचं संगोपन केलं. इथेच आयुष्याने त्यांना पहिला धडा दिला. परिस्थिती कठीण असली तरी मूल्ये घट्ट धरायची. शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तिथे आर्किटेक्चर आणि मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. पण परदेशात यशस्वी करिअरची संधी असतानाही ते भारतात परतले, कारण त्यांना फक्त स्वतःसाठी नाही तर देशासाठी काहीतरी करायचे होतं. 1962 साली त्यांनी टाटा समूहात सामान्य कामगार म्हणून काम सुरू केलं. होय, एका मोठ्या उद्योग समूहाचा वारस असूनही ते जमिनीवर उभं राहून काम शिकत होते. हा होता त्यांचा दुसरा मोठा धडा. खऱ्या नेतृत्वाची सुरुवात नम्रतेपासून होते. 1991 मध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. अनेकांनी त्यांच्यावर शंका घेतली, पण त्यांनी टाटा समूहाला जागतिक पातळीवर नेलं. टाटा मोटर्स, टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यासारख्या कंपन्या जागतिक ब्रँड बनल्या. नॅनोकार असो किंवा एअर इंडिया खरेदी निर्णय झालेच असं नाही, पण रतन टाटा कधीच अपयशापासून पळाले नाहीत. ते म्हणायचे, मी निर्णय घेतो, चूक झाली तर दुरुस्त करतो, पण भीतीने थांबत नाही. त्यांचं सर्वात मोठं यश म्हणजे त्यांचं माणूसपण. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास यासाठी त्यांनी अब्जावधी रुपये समाजासाठी दिले. स्वतःचं साधं जीवन जगून त्यांनी दाखवून दिलं, मोठेपणा गाडीत नाही विचारात असतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त एकच संदेश, स्वप्न मोठी ठेवा, पाय जमिनीवर ठेवा आणि मन नेहमी माणसांसाठी उघडं ठेवा. कारण रतन टाटा शिकवून गेले, यश मिळवा पण माणूस म्हणून हरवू नका.